गोंधळ हो 10 टेबल खुर्च्या टेबलला कव्हर त्या खुर्च्याला कव्हर लय येणार हो. नवऱ्या मुलग्याच्या गाड्या तेवढ्या आता हे किती बाय किती मांडव आहे 30 बाय 30 आहे मग इकडे या ना या जवळ इथल्या इथे माणसं येणार नाही. 2-3 वाजता पाठवलं चालतं कवा शुक्रवारी 1-2ला 2ला म्हणजे कसं होईल ते बॉबे काय दाखवलंय हे तमा तुम्हाला समजा सांगतो काय आहे. शुक्रवारी 18 तारखेला लग्न आहे. लग्नाची तयारी चालू आहे आणि लग्नाच्या तयारीमध्ये आमचं नियोजन परफेक्ट आहे. मांडव कुठं घालायच्या, खुर्च्या कुठं ठेवायच्या, टेबल किती लावायची, राऊंड टेबल किती लावायचं, स्वागत कोणी करायचं, पाहुण्यांना बुके कोणी द्यायचं, हे समजा नियोजन फक्त आणि फक्त मी करणार आहे आणि माझ्या नेतृत्वाखाली हे सगळे नियोजन चालू आहे. मुंबई आणि पुण्यावरनं टीम आणण्यापेक्षा मी लोकलची टीम आणली. लोकलच्या माणसांकडनं नियोजन करून घेताना काही सूचना आल्या आणि तिचं पालन केलं. त्यावेळी ठरलं काय काय ठरलं हे तुम्हाला पुढे सांगणार आहे. कसं सांगणार आहे मग काय. मांडवाच्या बाहेर स्वागत कमान कुठं लावायची, स्वागत कमान लावल्यानंतर स्वागतासाठी कोण उभा करायचा, मांडव किती स्क्वेअर फूटचा घालायचा हे ठरल्यानंतर आमचं ठरलं. आता हात पाय धुवायचं कुठं, कार्यकर्त्यांनी जेवल्यानंतर हात कुठं धुवायचा हा विषय मुद्दा झाला. मग ठरलं मग काय मिळालेलं ग्राउंड स्वच्छ करण्यासाठी आमची तळमळ चालू होती. अनेकांनी विरोध केला परंतु तिथं स्वच्छ करण्याचं ठरलं. लावा प्लेट व्यवस्थित प्लेट. एका भावानं चक्क माप टाकण्यासाठी दगड आणला. दगड कशाला भावा म्हटलं टेप लागते. टेप झालं मग आलं आम्ही बरोबर हॉलच्या बाहेरचं नियोजन ठरलं. नियोजन काय की हॉलमध्ये काय नियोजन असावं. मग मॅनेजर काय कॉल लावा लागले की ह्या नियोजन तू कर, तू नियोजन करू. मग खुर्चीवर बैठक सुरू झाली. बैठकीत मग काय जरा हसकरी मस्करी झाली आणि मग झाले नियोजन परफेक्ट. आणि 16 तारखेचं नियोजन हे अशा रीतीनं होणार आहे की तिथं जंगी स्वागत होणार आहे आणि शाकाहारी व मांसाहारी जेवणाची सुद्धा व्यवस्था केली जाणार आहे. ते फक्त आणि फक्त बापू आणि मित्रांच्या नेतृत्वाखाली.